सविस्तर बातमीनंतर पाहणार आहोत टॉप 9 न्यूज। सुरुवात करूयात घायवळवरील आरोप प्रत्यारोपांच्या बातम्यांनी। सचिन घायवळवर मोक्का अंतर्गत कारवाई होणार। सचिन घायवळने अनेकांना धमकावल्याची पोलिसांची माहिती। अनेकांना धमकावून जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार केल्याची ही माहिती। सचिन घायवळ निलेश घायवळवर बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। घायवळला सीपींनी शस्त्र परवाना दिला नाही। निलेश घायवळ प्रकरणामध्ये पोलीस आयुक्तांसोबत बोललोय। अजित पवारांचं वक्तव्य तर शिफारस केली तरी पोलिसांनी शस्त्र परवाना दिला नाही। दबाव कुणाचा होता चौकशी केली जाईल। अजित पवारांचं वक्तव्य। 2019 पासून घायवळवर एकही गुन्हा दाखल नाहीये। गुन्हे असलेल्या एकाही व्यक्तीला शस्त्र परवाना दिला नाहीये। परवाना पोलीस आयुक्तांच्या सहीनंच मिळतो। योगेश कदमांचं स्पष्टीकरण। सचिन घायवळला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना दिलाच नाहीये। शस्त्र परवान्याची फाईल आयुक्त कार्यालयामध्ये पडून योगेश कदमांचा आदेश पुणे पोलिसांनी पाळला नाही। पुणे पोलिसांची माहिती। विधिमंडळातील मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने दबाव आणल्याचं रामदास कदम बोलले। राम शिंदेंसोबत निलेश घायवळचा संबंध जगजाहीर। रोहित पवारांचं वक्तव्य तर या प्रकरणी चौकशी करण्याची गरज। पवारांची मागणी। पोलिसांनी नाकारूनही घायवळला परवाना का दिला? योगेश कदमांची हकालपट्टी करा अन्यथा ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार। अनिल परबांचा इशारा। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। परबांची माहिती। काही लोकांनी सचिन घायवळसोबतचा फोटो पाठवला। फोटो पाहून व्यायाम करून वजन कमी करावं लागेल एवढंच वाटतं। रोहित पवारांचा मिश्किल उत्तर। दरम्यान काल नवनाथ वन यांनी रोहित पवार आणि सचिन घायवळचे एकत्रित फोटो दाखवले। तुर्तास निलेश घायवळवर विषयावरती बोलणार नाही। 2 दिवसात परदेशातून मुंबईत पोहोचल्यावर भूमिका स्पष्ट करेन। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची प्रतिक्रिया। घायवळला परवाना देणाऱ्या वरिष्ठ नेत्यावर कारवाई करावी। रामदास कदम यांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर घायवळला परवाना देणारा नेता कोण हे कदमांनी सांगावं। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया।